सोलापुरातील पत्रकार भवन परिसरात रविवारी मध्यरात्री 1च्या सुमारास फॉर्च्युनर आणि दुसऱ्या कारमध्ये भीषण अपघात झाला. दोन्ही वाहनांची धडक झाल्याने परिसरात मोठा आवाज झाला आणि नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून रस्त्यावरील लोखंडी पोलही धडकेत नुकसानग्रस्त झाला आहे. अपघात इतका भीषण होता की दोन्ही कारमधील एअरबॅग उघडल्या. एका कारच्या चालक बाजूचा भाग पूर्णपणे चेंदामेंदा झाला होता. स्थानिक नागरिक तातडीने मदतीसाठी धावले. अपघातानंतर परिसरात काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. हा अपघात नेमका कशामुळे झाला आणि यात कोणाची चूक होती याबाबत स्पष्ट माहिती मिळू शकली नाही. रात्री 1:30 वाजण्याच्या सुमारास पोलिसांना घटनेची माहिती मिळाली होती. त्यानंतर दोन्ही वाहन चालकांना वाहने पोलीस ठाण्यात आणण्यास सांगण्यात आले. मात्र आमची कोणतीही तक्रार नाही असं सांगत वाहन चालकांनी वाहने घेऊन गेल्याची माहिती समोर आली आहे. रविवारी रात्रीपर्यंत या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल झाला नव्हता.